सगळे मस्त की ग्रिपनी चाला. चला वरती. कसं वाटतं? एनर्जी वाटतं काय? अरे यार, गोल्डन शॉट बच गया. आता बऱ्यापैकी दिसतोय सूर्य, म्हणजे उजाडले. धुकं जबरदस्त आहे, बघू शकता तुम्ही धुकं कसं आहे ते. रिमझिम पाऊस आहे, अशी वरती वाढ गेलेली आहे आणि छान एकदम. म्हणजे तुम्ही सह्याद्री फिरा मित्रांनो, तुम्ही सह्याद्री फिरा. आयुष्यामध्ये तुम्हाला सुख म्हणतात ना, काय सुख आणि शांती असते तुम्हाला इथे मिळणं बघा, अप्रतिम आहे. चालताना थोडंसं. आणि हा जो गड आहे ना, हा एकदम सोपा आहे. आम्ही आताच जाऊन आला इकडून, आम्ही आता हलकावून आला. सुंदर सुंदर. तुम्ही जिथे जिथे जाल ते तुम्हाला असे मार्क दिसतील, तर मार्कला फॉलो करा.
असा वरती गेलाय बघा. ज्वारी गहू आणि ऊस तिन्ही मेन इसेन्शियल आयटम नाही लावू शकत. काय फायदा काय? तांदूळ खात नाही. अप्रतिम. आपण जो खाली मगाशी गुफा राहिली बघायची, ती गुफा आहे ना आपले जे जैन लोक असतात त्यांची आहे. ती 1255ला त्याचं ते गुफाची मूर्ती आहे ना त्याची स्थापना आहे, तेव्हा तिथं कोरलेलं आहे. आता ते कोरलेलं तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवेन नंतर की कधी कोरलेलं आहे. रिसेंटली कोरलेलं आहे की जुनं आहे. मस्त एकदम. तुम्ही खरंच मित्रांनो हा किल्ला आहे ना एकदम म्हणजे छोटासा आहे. पण एक जर तुम्ही रेग्युलर ट्रेकर असाल 1 तासामध्ये तुम्ही बघू शकता. आणि जर थोडे अनोळखी असाल तर तुम्हाला जर वेळ लागेल. हे बघा हे सगळे असे बसले तिकडे माणसं आपली ट्रेकर्स. इकडे हवा बघा, हवेचा झोक बघा छानपैकी. पाटील हळूहळू. अप्रतिम. सकाळचे 6:45 वाजले. वातावरण बघा जबरदस्त. आता आपल्याला इकडून जायचं पुढे. हा जो पूर्ण दगड आहे, डोंगर आहे, त्या दगडाचा ना याला वळसा करून जायचं आपल्याला. अशा ठिकाणी जायचं. टाळा घसरणार ही वाट घ्या तुम्ही. ह्या वाटेने तुम्हाला रिस्क कमी असते. अशा ठिकाणी कचरा चान्स खूप असतात बेकार. आपण जेव्हा गडावरती येतो पाहू शकता कशी झरे वाहत आहेत. इथून जो हा मोठा पॅच आहे बघा, हा पॅच जबरदस्त आहे. हा पॅच आहे ना, हा पॅच तुम्हाला एकदम मस्त जबरदस्त चढायसारखा आहे. इथून वरती जायचं आपल्याला. हा ट्रेक कसा वाटला? अति उत्तम. हा, येताना काय प्रिकॉशन, येताना काय तुम्हाला प्रिकॉशन घ्यायला लागेल? येताना तुम्हाला काय काय करावं लागेल? हळूहळू चढावं लागेल. ओके, आता तुम्ही जाताना ना सावकाश जावा. शेवाळ झाला बघा. ओके, शिस्तीत जावा. राईट साईडला जावा, लेफ्ट साईडला जास्त जाऊ नका.
राईट साईड सेम सेम ठेवा. हा चला हे पायऱ्या पण घ्या जरा. हा चल तू. हे आमचे ट्रेकर्स आहेत बघा, नवयुगाचे, नवचैतन्य. आणि यांना आम्ही काय म्हणतो माहितीये काय? पुष्पा सामे. हाँ हाँ चलो 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 ऊपर चलते रहो. एक मिनिट हे बघा अशा प्रकारे हा आपला बॅलन्स असतो, करावा लागतो. इकडून बघा. You're going? Let's go. Come on, say छत्रपति शिवाजी महाराज की जय. अरे पूरा बोलने का बॉस. छत्रपति शिवाजी महाराज के जय. छत्रपति संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय भवानी. जय भवानी. जय भवानी. जय 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 भवानी. जय भवानी. अरे अध्यक्ष चला की. Come on, let's go. जय शिवाजी. हाँ एक मिनट. शूज निघालाय. सोल निघालाय. हा व्ह्यू बघा. आता आपल्याला ह्या पायऱ्या चढून वरती जायचंय. बघू शकता असं. यांना वरती घ्यावं लागेल. बघू शकता असं जायचं आपल्याला. नाही अशा स्टेप तुम्हाला अशा सेम हरिहरला स्टेप दिसतील बघा. अशा आहेत ना. पावसामध्ये अशी शेवाळ असतं साईडला. चढताना काळजी घ्यायची. तुम्ही ज्यावेळेला गडकोट चढता त्यावेळेला अशी शेवाळ भरपूर झाले. पावसामध्ये तुम्ही भरपूर पाऊस पडल्यानंतर आफ्टर जुलै नंतर जरा काळजी घ्यायची. ट्रेक करताना तुम्ही प्रॉपर ज्यांना माहिती आहे ट्रेकर्स त्यांच्यावर जायचं. ठीक आहे चला आता मग जाऊया. आता बघू शकता एकदम अप्रतिम असा हा किल्ला आहे. ह्या स्टेप्स तुम्हाला जाताना भेटतील, येताना नाही भेटणार. धरून चालायचं. हा जो पॅच आहे ना थोडासा जर तुम्हाला अवघड आहे. आणि गडावरती येताना कृपया करून असे प्लास्टिक टाकू नका. प्लास्टिक हे आपल्या आयुष्याला लागलेला गडाला लागलेला कॅन्सरला मोठा कॅन्सर आहे ॲक्च्युली. असं आता इकडून हा जो पॅच आहे ना हा जरासा रिस्की आहे. बाकी काय नाही. एकदम तुम्ही जो रेग्युलर ट्रेकर असतो ना आरामची ट्रेक करू शकतो. तुम्ही बघू शकता ह्याला ह्याच्यामध्ये कोरला आहे. हा जो दगड आहे मोठा त्यात कोरलेला बघा. हा बघा असा आपला सिम्पली एकदम आहे. बघू शकता बघू शकता पायऱ्या आता तुम्हाला मारुती दिसणार. असा हातमध्ये वरती
महादरवाजा. आता आपण जस्ट वरतीच पोचलेलो आहे, गडाच्या माथ्यावरती. बघू शकता असा गड आहे इकडे. आणि 8:30 वाजले. धुकं जबरदस्त आहे, पाऊस रिमझिम आहे, छान वाटतं. आयुष्य सुंदर आहे. सह्याद्रीमध्ये आला तर याला अजून सुंदर बनवा. सह्याद्रीमध्ये येऊन अवंती कवळे आहे तुमच्या मदतीला. हे बघा, खूप मस्त आहे. एकदम मोठा पाऊस नाही आहे, बारीक बारीक पडतोय. आता वाढलाय. ज्या स्टेप्स आहेत ना ते छान आहे, एकदम जबरदस्त आहे. सप्टेंबर ऑक्टोबर आला तर तुम्हाला अजून मजा येईल. पण ज्यावेळेला पाऊस कमी असतो पण धुकं जबरदस्त असतं. त्या हवेने मस्त वाटतं चालायला. पहिलं पाणी टाकाय भेटलं आपल्याला. बघू शकता पिंपळात झाड आलेलं आहे. थोडा डीप असेल, पावसामध्ये कळणार नाही किती अंदाज येतो. तुम्ही जेव्हा जेव्हा सह्याद्रीत फिरता ना तुम्हाला अशी टाकी भेटणार पाण्याची. कारण की आपल्या गडावरती जे असे सगळे राहायचे सैनिक त्यांच्यासाठी पाण्याची सोय असायची. आता हे मंदिर तुम्हाला दिसेल बघा. आता आपण चाललोय ना तिकडे, बघू शकता हे मंदिर आहे. त्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण त्यासाठी खालती निघणार. अंतकाल रघुवर पुजाई जहाँ जन्म हरि भक्त काल और देवता चित्त बदली हनुमत से सर्व सुख करनी संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बल बीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई यह सतबार पाठ करके तिकडून यायला लांब आलं जय महाराष्ट्र. एक पाणी
आहे प्लाझो. फक्त मंदिराचा फोटो घ्यायचा राहिला. थांबा 2 मिनिट थांब. तुम्हाला काय आहे समजलं तुमची निशाणी. आता हा आपण आलेला रूट वेगळा होता, हा दुसरा आहे. एवढा म्हणजे हे नाही आहे पण छान आहे. बघू शकता कसे चालतात ते. पायऱ्या आहेत. स्लोली 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 स्लो. पाऊस आला. पाऊस सुरू झाला आता जबरदस्त. अरे दॅट इज फॉर ड्रिंकिंग रे. ड्रिंक ना पुढे टांगून घे. बाईक के चलो वरना बाईक के चलो. किरकिट टांगले काय कर लागले. मित्रांनो ही दुसरी वाट आहे. आपण आलो त्या पायऱ्याची वाट होती, आता ही दुसरी वाट आहे. तिथून खाली जायचं आपल्याला. बघू शकता हा असा इकडे तर झरा आहे. झऱ्याचा तुम्हाला धुकं वाढलं आता पावसानं. तर आपण खाली जाऊया. असं खाली जायचं आपल्याला. इसीलिए सबका वीडियो निकालो तो अपना निकलेगा. क्या रुको क्या आवरट आया आवरट. नाही गॉगल चढायला असेल. हाँ? गॉगल गेली. बघू बघू दे गूगल 1 मिनट. मेरे दोस्त का मैं नहीं पहनेगा तो कौन पहनेगा. अरे वाह सही. मुझे चाहिए ऐसा वाला. हाँ क्या लूँ फोटो. एक फोटो तुम चाहिए तो वीडियो भी ले सकती हो. ऐसे आप आ रहे हो. अरे चलेगा ना. नहीं ऐसे कैसे आप चलेगा भाई. वाह नहीं रे भाई. हाँ या पक्का अच्छा है. एक 0.5 में लिया है. अरे एक सरस. ए मित्रांनो बसायला बघा गुफा जायका. हे बघा स्टेप कशा आहेत. अशा स्टेप्स आहेत बघा. इथे पावसामुळे जरा जपून यायचं. घसरट आहे. ट्रेकची शूज घालून येत जावं कधी पण येताना. नॉर्मल शूजने आला ना तुम्हाला तो प्रॉब्लेम आहे. बघा. इकडून जायचं आपल्याला.
ते असे इथे ना टाकतात बघा प्लास्टिक. हे चुकीचं टाकेन प्लास्टिक असं. प्लास्टिक असं टाकलं नाही पाहिजे. प्लास्टिक तुम्ही येताना एक साईडला टाकत जावा. प्लास्टिक इथे आहे बघा. हे प्लास्टिक टाकलं ना अशी प्लास्टिक टाकत जाऊ नका. बाहेर गडावरती आल्यानंतर प्लास्टिक नाही टाकायचं. प्लास्टिक टाकत जाऊ ना कधी पण. प्लास्टिक हे आहे ना एका ठिकाणी डम करत जावा. माणसं कधी सुधारणं काय माहिती. हात झाला खराब. पाणी भेटलं पाहिजे. आत्ता झाला हात. ओके. बघा काय वातावरण आहे. इकडे खूप खाली हा पूर्ण डोंगर भाग आहे. 2 मिनिटामध्ये क्लायमेट चेंज झालं. 2 मिनिटामध्ये पूर्ण धुकं आलं बघा इकडे. भटकंती करा हो. भटकंतीशिवाय तुम्हाला पर्याय नाही जीवनामध्ये. एखाद रविवार काढा. महाराष्ट्र बघा. सह्याद्री बघा. सह्याद्री तुम्हाला साथ घालतो बघा. सह्याद्री खरंच अप्रतिम आहे मित्रांनो. सह्याद्रीमध्ये भटकायचं असेल तर अवंतीवाडीला.com कॉन्टॅक्ट करा. अशा बघा मूर्त्यांच्या तोडले सगळ्या मूर्त्या बघा. इकडे सगळ्या बौद्ध लेणीच्या आहेत. इथे सगळ्या मूर्त्या आहेत त्या पिलरच्या. हे बघू शकता. हे मेन कळसाचा आहे इथला जो फ्रंटचा आहे ना तिथला. बघू शकता हे सगळं असं तोडलेलं आहे. हा पिलर आतला आहे कोरलेला सिंगल पिलर. इकडे बघा गौतम बुद्धांची ती मूर्ती आहे. ह्याचा अर्धा भाग इकडे आहे. अर्धा भाग इथे आहे. हे बघू शकता. म्हणजे हे सगळं पुरातन खात्याकडे बघितलं पाहिजे ॲक्च्युली. पुरातन खात्याने बघितलं पाहिजे. इकडे ही ती बौद्धकालीन गुफा बौद्ध लोकांची. इथे हा पूर्ण स्तंभ इथला आहे. तो खाली स्तंभ पडलेला आहे आणि हे इथले सगळे अवशेष आहेत. इथे सगळीकडे गणपतीची मूर्ती असते. हा जो दर्शनी भाग आहे इथे पण त्यांच्या बुद्धांची मूर्ती आहे. हा जो एंट्री भाग बघू शकता मेक्सिको इथे. आणि असे इकडे बघा. हे तुम्ही प्रत्येक मंदिरात बघितलं असतं जे पुरुष असतात जे वजन घेतात. इकडे बघा. इकडे आणि त्याच्या आतमध्ये एक हा एकच तुम्ही इथे आज जर आला ना
बघू शकता हे सगळे पिलर पडलेले आहेत जे स्तंभ आहेत ना, आता 3 स्तंभ पडलेले आहेत, फक्त हा एक स्तंभ फक्त शाबूत आहे. काही लोक काय म्हणतात की कलियुगामध्ये हा पण स्तंभ पडेल अशी काय लोकांची सांगतात, लोकलची माणसं आहेत ते. आता 2 पिलर 3 पिलर पडलेले आहेत इथे बघू शकता. लेडीज आहे ते हा जय तीर्थंकरांची आहे महाराष्ट्र शतकातला. ते तिथे लिहिलंय त्याच्यावरती बघा. नाही ना? हो. ते त्याच्यावरचा ना फोटो घ्या तुम्ही. मी चप्पल घातली म्हणून मी गेली नाही. बघू शकता याच्या आतमध्ये जी मूर्ती आहे पूर्ण डिस्ट्रॉय झालेली आहे. बघू शकता 1266 आणि हा नंदी आहे बघा, नंदीच्या वरतीने कोरलेला आहे. बाकी असं आतमध्ये काय फक्त हेच आहे, कोरीव काम आहे फक्त. या मूर्तीच्या व्यतिरिक्त इथे काही नाही आहे. बघू शकता फक्त मूर्ती आहे बस. मूर्तीच फक्त जी की पहिली चांगली सुस्थितीमध्ये होती, आता नाही आहे ती. पुरातन खात्यावर लक्ष दिलं पाहिजे लोकांकडे. तुम्ही लिहिलेले आदिनाथ भगवान दिगंबर जैन तीर्थस्थान पिंगळ. बघू शकता जी गुफा आहे जैन गुफा. आता ह्याच्या पूर्ण आपण बघूया आतमध्ये. बघा इथे सेम कलाकृती. हे ॲक्च्युली 1255चं बांधकाम आहे असं म्हणतात. हे सगळ्या द्वारपाल आहेत बघू शकता. ह्याच्यामध्ये सेम आहेत सगळे. इथे गणेशाची मूर्ती होती का, गणेशाची मूर्ती आहे वाटते ही बघा. बघू शकता गणेशाची मूर्ती वाटते ती. ही गणपतीची मूर्ती आहे, ही पण डिस्ट्रॉय केलेली लोकांनी. आणि ह्या सगळ्या द्वाररक्षक आहे दोन्ही साईडला. आता बघू शकतो आपण ते आतमध्ये आलो ना. हे सगळे 4 खांब आहेत. ते 4 खांबापैकी 3 खांब तुटलेले आहेत. हा फक्त एकच हा पिलर आहे तो शाबूत आहे. पण तुम्ही आतमध्ये गेला तर इथे ही ती बुद्धांची जी मूर्ती आहे ती आतमध्ये बघू शकता. तुम्हाला दाखवतो इथनंच. हे बघू शकता ती पूर्ण हे केलेली आहे, डिस्ट्रॉय केलेली आहे. बाकी इकडे असे सगळ्यांचे मूर्त्या ज्या तोडलेल्या होत्या त्यांचे अवशेष ठेवले तिथे बघू शकता. ह्याच्यावरती पण पूर्ण हा द्वार छानपैकी आहे असं आहे बघा. पूर्ण इथे लिहिलेले पण आहे वरती, आपण वाचू शकता. पण हे आत्ता लिहिलेलं आहे.